Hello friends, I am Vaishnav SV once again welcomes you in my channel with the useful videos for the standards 6th, 7th and 8th. So don't forget to like the videos and subscribe my channel SV's English Teaching. Page number 71 and 72, Unit 3.4, The Two Gentlemen of Verona English Workshop. Question number first. Complete the following. खालील वाक्य कथेच्या आधारे पूर्ण करा. फर्स्ट, क्रोनिन्स स्टोरी फोकसेस ऑन. क्रोनिन यांची कथा कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकते? सो वी कॅन से दॅट क्रोनिन्स स्टोरी फोकसेस ऑन सेल्फलेस हेल्प अँड द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. म्हणजेच निस्वार्थ मदत आणि नात्यांप्रती असलेली निष्ठा व केलेले समर्पण यांचे महत्त्व सांगणारी आणि याच्यावर प्रकाश टाकणारी क्रोनिन यांची ही कथा आहे. देन सेकंड, द नरेटर डॅश डॅश डॅश. द नरेटर बॉट वाईल्ड फ्रूट्स टू एनकरेज द टू ब्रदर्स. कथाकार त्या मुलांना प्रोत्साहन मिळावं त्याच्यासाठी त्यांच्याकडून जंगली फळ खरेदी करतात. थर्ड, द नरेटर डेव्हलप्स अ लाइकिंग फॉर द टू ब्रदर्स बिकॉज दे आर. कथाकाराला त्या दोन मुलांप्रती आवड निर्माण होते किंवा प्रेम निर्माण होतं. याचं कारण काय आहे? अँड द रिझन इज द नरेटर डेव्हलप्स अ लाइकिंग फॉर द टू ब्रदर्स बिकॉज दे आर इनोसंट, सिरियस, प्लीजंट अँड अर्नेस्ट. Then, fourth, the boys wish to visit the village Poleta too. त्या मुलांनी पोलेटा नावाच्या त्या खेड्याला का भेट दिली? So, the answer is the boys wish to visit the village Poleta to see their sister. त्यांना त्यांच्या बहिणीला भेटायचं होतं म्हणून त्यांनी त्या गावाला भेट दिली. Then next, fifth. So, one can conclude from the story that या कथेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? We can say that, so one can conclude from the story that where there is will, there is a way, which means if you have strong wish and will to do any task, you find the way to complete it, how much difficult the task may be. ही कथा वाचल्यावर आपण असा निष्कर्ष काढू शकतो किंवा वाचक असा निष्कर्ष काढू शकतो की इच्छा असल्यावर निश्चितच मार्ग दिसतो. एखादी गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा जर मनापासून असेल तर निश्चितच आपल्याला ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी मार्ग सापडतो. मग तुमचं काम कितीही कठीण असू द्यात, ते काम तुम्ही पूर्णत्वास नेतातच प्रबळ इच्छाशक्ती असल्यानंतर. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द पझल ऑफ वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. प्रस्तुत कथेवर आधारित शब्दकोड सोडवा. द क्लूज आर गिवन बिलो. तुम्हाला खाली काही क्लूज दिलेले आहेत. त्या खुणांचा किंवा सूचनांचा वापर करून पुढील कोडे सोडवा. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि त्या अर्थाचा शब्द या कथेमध्ये कोणता आला आहे तो आपल्याला लिहून हे कोड पूर्ण करायचं आहे. द फर्स्ट वर्ड इज डिसअलो अँड द वर्ड occur in the story. For this word disallow is forbid. disallow साठी शब्द आहे forbid, FORBID. Then the second word is make known and a word is occurred in the story. For the word make known is reveal, म्हणजे प्रकट करणे. मेक नोन या शब्दासाठी कथेमध्ये आलेला शब्द आहे रिव्हील. रिव्हील म्हणजे प्रकट करणे, सांगणे, माहीत करून देणे. देन थर्ड वर्ड अनएक्सपेक्टेड मीटिंग. अनपेक्षितपणे एखाद्याला भेटणं याच्यासाठी या कथेमध्ये शब्द आलेला आहे एन्काउंटर. देन फोर्थ वर्ड गिविंग प्लेजर टू द माइंड, फिलिंग्स ऑर सेन्सेस एन्जॉयबल. म्हणजे अशी एखादी आनंददायी घटना की ज्याच्याने मनाला आनंद होतो.
याच्यासाठी कथेमध्ये आलेला शब्द आहे प्लीजंट, म्हणजे आनंददायी. देन नेक्स्ट वर्ड, फिफ्थ, सिन्सिअर, म्हणजे प्रामाणिक किंवा खरा, आणि यासाठी कथेमध्ये आलेला शब्द आहे अर्नेस्ट. देन द लास्ट वर्ड, लुक लाईक. लुक लाईक म्हणजे एकसारखा किंवा सारखा दिसणे, याच्यासाठी कथेमध्ये आलेला शब्द आहे रिसेंबल. सो in this way, with the help of the story, we can complete this word puzzle. Question number 3. Answer in your own words and write in your notebook. तुमच्या शब्दात उत्तरे द्या आणि ती उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहा. फर्स्ट, what illness did the sister suffer from? त्या दोन्ही मुलांच्या बहिणीला कुठला आजार झाला होता, किंवा त्या दोघं मुलांची बहीण कुठल्या आजाराने ग्रासली होती. अँड द आन्सर इज द सिस्टर सफर्ड फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाइन. मणक्याच्या क्षयाने त्या दोघंही मुलांची बहीण ग्रासली होती. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट सरप्राइज्ड द नरेटर वेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाइम? त्या दोन्ही मुलांना दुसऱ्यांदा बघितल्यानंतर, त्या दोन्ही भावांना दुसऱ्यांदा पाहिल्यानंतर कथाकाराला आश्चर्य का वाटलं? सो वी कॅन से दॅट वेन द नरेटर सॉ द ब्रदर्स द सेकंड टाइम दे वेअर शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर अँड इट सरप्राइज्ड द नरेटर. जेव्हा कथाकाराने दुसऱ्यांदा त्या दोघं भावांना पाहिलं त्यावेळेला ते चौकामध्ये बूट पॉलिश करत होते, आणि हे करताना बघून कथाकाराला आश्चर्य वाटलं. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डिड द नरेटर फाइंड अबाउट द बॉईज ॲट द हॉस्पिटल? ज्या वेळेला कथाकार त्या दवाखान्यात किंवा इस्पितळामध्ये पोहोचलेत तेव्हा कथाकाराला त्या दोन्ही भावांबद्दल काय कळाले, काय समजले? ॲट द हॉस्पिटल द नरेटर फाइंड अबाउट द बॉईज दॅट in that hospital their sister was admitted there and she was suffering from tuberculosis of spine and she was resembling them. दवाखान्यात आल्यानंतर लेखकाला कळालं की त्या दोन मुलांची बहीण त्या ठिकाणी ॲडमिट होती आणि ती मणक्याच्या क्षयाने ग्रासलेली होती, आणि हे दोघंही मुलं तिला भेटायला त्या ठिकाणी आलेले होते. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट वॉज द टचिंग स्टोरी टोल्ड बाय द नर्स? त्या नर्सने कोणती हृदयद्रावक कथा कथाकाराला सांगितली त्या मुलांबाबत? वेन बिकॉज ऑफ द इगरनेस द नरेटर लीड्स टू फॉलो द ब्रदर्स ॲट द टाइम he entered in a building and actually it was a hospital, and there the nurse told the heart-touching story of the boys, and the nurse told that their father was killed in a war and their home also was destroyed in the war, and their sister was suffering from tuberculosis, and the boys, the two brothers, were doing everything for her treatment. त्या नर्सकडून कथाकाराला कळालं की त्या मुलांचे वडील युद्धात मारले गेले होते आणि त्यांचं घरही युद्धात नष्ट झालं होतं, आणि हे दोघंही भाऊ आपल्या बहिणीच्या इलाजाकरता हाताला येईल ते काम करून तिच्या इलाजाचा खर्च ते दोघंही करत होते. क्वेश्चन नंबर 4. Read the text and find the noun forms of the following words used in the text. ही कथा वाचा आणि कथा वाचल्यानंतर खाली दिलेल्या शब्दांचे नाम कथेतून शोधा आणि लिहा. So we can find out the words which are the noun forms of the given words. They are, first, important. Its noun form is importance. Dedicate, dedication. Treat, treatment. Narrate, narrator. Eager,
eagerness, appear, appearance, amplify, amplification and last one realize, realization. अशा पद्धतीने आपण दिलेल्या शब्दांचे नाउन फॉर्म्स म्हणजे नाम आपण या ठिकाणी लिहिले आहेत.